मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 6 जानेवारीचा भाग तुम्ही बघत आहात. सुरुवातीला त्यांनी दाखवलं, विमल सांगते कल्पनाताईंना, ताई सगळी तयारी झाली, पुरी आम्ही आयत्या वेळेला तळेल हं. कल्पनाताई आता सगळ्यांच्या सोबत बसतात तिथे बैठकीत आणि म्हणतात, अहो पूर्णाई, त्या पुऱ्यांवरनं आठवलं मला, आपली अस्मिता लहान होती ना, तेव्हा डब्यात श्रीखंड पुरी दिली की ती डब्बा जसाचा तसा परत आणायची. जर डब्यात पिझ्झा दिला की डब्बा सगळं संपवायची आपली अस्मिता. आता एक लहानपणची आठवण त्यांना आली आहे. आज यांचं गेट टुगेदर छान रंगलंय बरं का. आणि आज सायली या सुमनच्या मागे पण गेली. आता प्रतापराव म्हणतात, अगं पूर्णाई, तुला ते आठवतं का, ते त्या एक वेळेला बघ आपली अस्मिता लहान होती तेव्हा हिचा फोन आला कल्पनाचा की ते पावभाजी घेऊन या. ताट देऊन पावभाजी आणली होती. अस्मिताचा, माझ्या लाडोबाचा हट्टच होता ना, काय करणार. आता तेवढ्यात अर्जुन येत म्हणतो, टॅन. सायली म्हणते, काय हो चैतन्य भाऊजी, तुम्हाला उशीर का झाला? आता यांचे भांडणं अजून चालूच आहेत बरं का. चैतन्य म्हणतो, आता तो काही बोलणार, त्याच्या लक्षात आलं ते की हा प्रश्न अर्जुनसाठी आहे म्हणून. चैतन्य आल्याच कळलंय बरं का की या दोघांची भांडणं काहीतरी सुरू आहेत. प्रेक्षकांनो, आजचा भाग बरं झालं बाबा सकाळीच टाकला, काल काय वाट बघायला लावली हो या मालिकेने. असो, तर आता अर्जुन मुद्दाम सायलीला उत्तर द्यायचंय पण उगाच म्हणतो, त्याचं काय झालं मॉम अँड डॅड, आज केक बनवायला वेळ नव्हता ना तुला मम्मा. आज मी केक आणला केक शॉप मध्ये जाऊन. अगं तिथे खूप गर्दी होती, वेटिंगला होतं ना बरेच जण, त्यामुळे जरा उशीर झाला. अस्मिताताईंचा फेवरेट केक आणलाय मी. पूर्णाजी म्हणतात, अरे बाबा तास काय 2 तास काय, अरे बाबा गोडासाठी सगळं चालेल बरं. अर्जुन म्हणतो, आजी तू पण ना. अस्मिता म्हणते, आता गोडाच्या मानकरी येतील केक कापायला प्रतिमात्या. आणि अस्मिताताई, तुम्ही पण केक कापायचा बरं का. अस्मिता म्हणते, हो कापेल. आता सायली म्हणते, पूर्णाजी, बाळाला केकचा सुगंध जाणवत असेल का? पूर्णाजी म्हणतात, म्हणजे काय अगं सायली, बाळाला आता सगळं कळतं बरं. अर्जुन जरा गंमत करतो, मला तर वाटतंय बाळ बाहेर आल्यावर कॅ कॅ करायच्या ऐवजी केक केकच ओरडतो की काय. चैतन्य म्हणतो, ते सगळं ठीक आहे, पण आजचा मेनू काय आहे ते तरी सांगा. प्रतापराव म्हणतात, अरे बाबा चैतन्य, धीर धर, तुला देणार आहोत खायला. चैतन्य म्हणतो, अरे आता अन्नपूर्णा निवासामध्ये नावाची एक, चवीच्या 3 अन्नपूर्णा असताना हा प्रश्न विचारला जाणारच काका. आता अन्नपूर्णा म्हणजे पूर्णाजीसाठी म्हणतोय तो. आता सगळे खुश आहेत बरं का इकडे. आता पार्टी सुरू होणार आहे. प्रतिमा आत्या आणि रविराज पण पोहोचणारच आहे. कालचा राहिलेला अर्धवट सीन त्यांनी आज पूर्ण केलाय. रविराज म्हणतात नागराजला, काय रे बाबा नागराज, आपल्या फॅमिलीत काही इंटरेस्ट आहे का तुला? अरे तुला सुभेदारांकडे नाही यावंसं वाटत का? नागराज म्हणतो, दादा बघ ना, अरे माझ्या मित्राचे फोन येत आहेत. रविराज आता हातातून फोन ओढतात बरं का नागराजच्या आणि म्हणतात, तुझा मित्र आहे ना, तुझं त्याच्याशी बोलून झालं असेल ना. नागराजचा चेहरा पांढरा पडलेला असतो. तो नंबर अननोन असतो, नागराजने तो सेव्ह केलेला नसतो. रविराज ते बघतात आणि म्हणतात, कोणाचा नंबर आहे रे नागराज? नागराज म्हणतो, अरे दादा, असेल अननोन नंबर ना. आता रविराज म्हणतात, तू आता तर म्हणालास की तुझ्या जवळच्या मित्राचा नंबर आहे, मग अननोन का, नाव का नाही टाकलं तू याच्यावरती? सुमन विचार करते, हे एवढे घाबरलेत म्हणजे महिपतकडेच निघाले असणार आहे. नागराज आता खूप घाबरतो बरं का आणि पटकन रविराजांच्या हातातून फोन घेत म्हणतो, दादा ऐक ना, मला उशीर होतोय, चल चल नंतर बोलू आपण, असं म्हणून चालला जातो बरं का. आता मोठ्याने प्रतिमा आत्या ओरडतात, उशिरा तरी याल का भाऊजी? नागराज बाहेरूनच ओरडतो, हो वहिनी मी प्रयत्न करतो. सुमन विचार करायला लागते, काहीतरी गडबड आहे. आता रविराज म्हणतात, नागराजशी बोलण्यात अर्थच नाहीये, चल बरं प्रतिमा निघूयात. आता ते दोघे पुढे जाणार तेवढ्यात सुमन मागेच थांबते. प्रतिमा त्या तिच्या जवळ येत म्हणतात, सुमन अगं बाई चल ना. सुमन म्हणते, वहिनी अहो मी विसरले हो, वॉशिंग मशीन मध्ये कपडे तसेच राहिले. प्रतिमा त्या म्हणतात, अगं ते मगाशी काढले ना तू. आता सुमन म्हणते, नाही ना वहिनी, ते तसेच राहिले. प्रतिमा त्या म्हणतात, जरा 10 मिनिटं थांबा बरं, आहो आम्ही ना दोघी ते कपडे वाळवून आलोच. सुमन म्हणते, नको वहिनी तुम्ही जा, आधीच उशीर झालाय. प्रतिमा त्या म्हणतात, अगं जाऊ ना आपण सोबत, कितीतरी वेळ लागणार आहे. सुमन म्हणते, नाही नाही वहिनी तुम्ही जा पुढे, मी येतेच ना तुमच्या मागे मागे. रविराज म्हणतात, नक्की ना सुमन? सुमन म्हणते, हो भाऊजी तुम्ही जा पुढे. मग रविराज आणि प्रतिमात्या जातात. जाताना प्रतिमात्या म्हणते, सुमन लवकर ये ग बाई. सुमन आता विचार करायला लागते, हे दोघे गेल्यावर गेल्या वेळेला मी पाठलाग यांचा करू शकले नाही पूर्ण, पण या वेळेला नक्की पाठलाग करेल. हे कुठे जाताय काय करताय हे कळायलाच हवं. आणि ताबडतोब त्यांनी सीन घेतलाय बाहेरचा. सुमन आता रिक्षात बसलीये आणि नागराचा पाठलाग करतीये.
आज ना त्यांनी हा प्रसंग आणि थरार खूप वेळ दाखवला. बघायला गेलं तर आज एपिसोड खूप मोठा होता प्रेक्षकांनो. पण यामध्ये गाणे, नृत्य हे बरंच काही दाखवलंय. त्यांची एन्जॉयमेंट दाखवली ना, त्यामुळे रिव्ह्यू आपला जरा लहान झालाय. तर असो, सुमन आता नागराजच्या गाडीचा पाठलाग करते रिक्षामधनं. तेवढ्यात आता प्रिया येते बरं का तिथे. पूर्णाजी तिला ओरडतात. सुभेदारांच्या घरचं सीन घेतलाय. पूर्णाजी म्हणतात, झालं का सगळी साफसफाई करून? प्रिया म्हणते, हो. सायली म्हणते, प्रिया ती बादली इथे नको ठेवू, मागच्या बागेत नेऊन ठेव जा. पूर्णाजी म्हणतात, जा नीट ठेव ती बादली आणि धुवून ठेव, तशीच नको टाकू. प्रियाला काही यांनी पार्टीमध्ये सामील केलेलं नाहीये बरं का. प्रिया नुसती असं म्हणते आणि निघून जाते. अर्जुन प्रिया गेल्यावर खूप मोठ्याने हसतो बरं का. आणि पूर्णाजीला म्हणतो, ए पूर्णाजी, आय लव्ह यू सो मच. कसली शिक्षा दिलीस ग तू या तन्वीला. चैतन्य म्हणतो चैतन्य म्हणतो, ही बहुतेक तन्वी जन्माला आलेली शिक्षा असणार. तेवढ्यात रविराज येतात आणि म्हणतात, काय हे, आम्ही यायच्या आधीच पार्टी चालू केली की काय? प्रताप म्हणतात, नाही रे बाबा, ते कसं शक्य आहे? आता प्रतिमा आत्या विचारतात आल्या आल्या, पूर्णाई कशी आहेस ग, माई मावशी कशा आहेत? पूर्णाजी म्हणतात, सगळं काही छान आहे माईकडे. आता सायली विचारते, आत्या सुमन काकू कुठे आहेत? प्रतिमा आत्या म्हणतात, अगं निघता निघता तिला काम आलं, ती म्हणाली पुढे व्हा मी येते. आता पूर्णाजी विचारतात, नागराज नाही आले का? मग रविराज म्हणतात, नाही ना पूर्णाई, नागराजचं काही खरं नसतं. पण अस्मिता, तुझी तब्येत बरी आहे ना बेटा? अस्मिता मानेने हो काका असं म्हणते. तर आता पुढे पुन्हा सुमनचा सीन घेतलाय बरं का. सुमन विचार करते, मागच्या वेळेला ह्याच रस्त्याने हे निघालेले, सायलीला कळवायला हवं. सुमन रिक्षात आहे आणि सायलीला आता कॉल लावते बरं का. सायली नेमकी हिचा फोन उचलतच नाही, आज अख्ख्या एपिसोडमध्ये फोन उचलतच नाही. मग जेव्हा एपिसोड संपत येतो ना प्रेक्षकांनो, तेव्हा सायली उचलते. सुमन खूप वाट बघत असते सायलीने फोन उचलावा म्हणून. आता इकडे सुमन पाठलाग पण करते, सायलीला फोन पण करते. तिकडे अश्विन पण आलाय. सुभेदारांच्या घरचा सीन आता पुढचा दाखवलाय. प्रतापराव म्हणतात, चला आले का डॉक्टर? रविराज म्हणतात, बसा डॉक्टर बसा, आम्हाला जॉईन करा, गेम सुरू होतोय. अश्विन आता एक चेअर आणतो आणि चैतन्याच्या बाजूला जाऊन बसतो. मग यांचे सगळे खेळ वगैरे सुरू होतात बरं का. सायली म्हणते, आता या बाउलमध्ये मी सगळ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्यात आणि यामधली एक चिठ्ठी निघाली की त्याने डान्स करायचा आणि या चिठ्ठ्या काढणार अस्मिताताई. पण आता यामध्ये जरा ट्विस्ट आणलाय बरं का सायलीने. सगळे टाळ्या वाजवतात. सायली म्हणते, त्या चिठ्ठ्यात ज्यांचं नाव लिहिलेलं असेल ती व्यक्ती ठरवणार की कुठली व्यक्ती इथे येऊन डान्स करणार आहे. पूर्णाजी म्हणतात, अगो बाई, हे तर काहीतरी वेगळंच आहे. रविराज म्हणतात, नाही म्हणजे चिठ्ठीत जर कोणाचं नाव आलं नाही आणि त्याने कोणाचं नाव सांगितलं तरी पण मी डान्स केला तर चालेल का? प्रतापराव हसून म्हणतात, चालेल ना बाबा रविराज, का नाही चालणार? सगळे खूप आनंदात आहे प्रेक्षकांनो आणि एकत्र असं एक फॅमिली सेलिब्रेशन त्यांचं सुरू आहे, जसं नेहमी या मालिकेत सुरू असतं. सायली म्हणते, अस्मिताताई आता उचला बरं चिठ्ठी. आता त्यात सगळ्यात पहिलं नाव असतं याचं, अश्विनचं. मग अश्विनला सांगण्यात येतं की तू नाव घे, कोणी डान्स करायचा आहे. अश्विन म्हणतो, कोणाचं नाव घेऊ बरं? हा, मम्मा आणि डॅड. मग काय, प्रतापराव आणि कल्पनाताई दोघेही डान्स करायसाठी उठलेत बरं का. आणि या दोघांनीही हृदयी बसंत फुलताना प्रेमासरंग यावे या गाण्यावरती खूप वेळ छान डान्स केलाय. जवळपास त्यांनी सगळ्याच अख्ख्या गाण्यावर डान्स केलाय बरं का प्रेक्षकांनो. आणि खूप छान डान्स केलाय या दोघांनी. जोडी शोभते बरं का या दोघांची. आणि आता कल्पनाताई पण खुश असतात, सगळे खुश आहेत असं त्यांनी दाखवलंय. सगळे समोर बसून टाळ्या वाजवत आहेत, गाणं सुरू आहे. आणि मग सगळं डान्स वगैरे झाल्यावर टाळ्या वाजवत अर्जुन म्हणतो, वा मम्मा, डॅड, कसला डान्स केलाय तुम्ही, एकदम भारी. डान्स सुरू असताना ही सुमन सारखी सायलीला फोन करत असते. खूप आवाज आणि गोंगाट असल्यामुळे सायलीला काही तिच्या मोबाईलचा आवाजच येत नाही आणि ती अजूनही सुमनचा फोन उचलत नाही असं दाखवलंय आधीमध्ये. आता कल्पनाताई आणि प्रतापरावांचा डान्स झालाय. अर्जुन खूप कौतुक करतोय या दोघांच्या नृत्याचं. आता रविराज म्हणतात, खरंच मस्त डान्स केलाय. सायली म्हणते, चला आता दुसरी चिठ्ठी उचला बरं अस्मिताताई. अस्मिताने आता दुसरी चिठ्ठी उचलली आहे. त्यात नाव आलंय कल्पना. आता कल्पनाताई अर्जुन आणि पूर्णाजी या दोघांना डान्स करायला सांगतात. मग अर्जुन आणि पूर्णाजी कुठल्या गाण्यावर डान्स करतील बरं? खूप सुंदर गाणं घेतलंय त्यांनी. आली उमलून माझ्या दारी या गाण्याचं त्यांनी एकच ध्रुवपद घेतलंय. त्यावर पूर्णाजीने ती ट्रेंडिंगवाली नाही का डान्स स्टेप ती केली आहे बरं का. खूप छान वाटलाय हा डान्स. अर्जुन तेवढाच डान्स पूर्णाजीला करायला लावतो आणि मग खाली बसवतो. सगळेजण टाळ्या वाजवतात पूर्णाजीसाठी.
वा पूर्णाजी, किती छान डान्स केलाय तुम्ही. आता मध्ये मध्ये प्रत्येक वेळेला सुमन सायलीला फोन करते, हे दृश्य त्यांनी सारखं दाखवलंय. आता पुढची चिठ्ठी काढते अस्मिता. आता त्यावरती नावही अस्मिताच असतं. अस्मिता म्हणते, अरे वा, हे तर माझंच नाव निघालं. आता सायलीचं सहज लक्ष जातं तिच्या फोनकडे, पण तिच्या काही लक्षात येत नाही की त्यावर कॉल येत आहेत म्हणून. अस्मिता म्हणते, आता मी सांगू का कोण डान्स करणार? अर्जुन आणि सायली, तुम्ही दोघांनी डान्स करायचा आहे. पण आधी चैतन्य जरा मध्ये बोलतो बरं का, मला वाटतं आता रविराज सर आणि मीच डान्स करायचा आहे वाटतं. अस्मिता म्हणते, नाही रे, अर्जुन आणि सायली डान्स करणार. मग सायली म्हणते, नको ना अस्मिता ताई, राहू दे ना. प्रतापराव म्हणतात, अरे असं कसं, आम्ही सगळ्यांनीच डान्स केला. अर्जुन म्हणतो, मी तर रेडी आहे बाबा. सायली आता जरा भाव खाते, कारण या दोघांची भांडणं झाली आहेत ना. अर्जुन म्हणतो, मी तयार आहे बरं, तुमच्या सुनेला सांगा. पूर्णाजी म्हणतात, सायली चल, तू दर वेळेला गातेस ना, आता तुझा नाच बघू दे आम्हाला, उठ बरं सायली चल. विमल म्हणते, सायली ताई, तुम्हाला पूर्णाईंचं ऐकावंच लागणार बरं, चला चला डान्स करून दाखवा तुम्ही सगळ्यांनी. पुन्हा सुमनचं दृश्य दाखवलंय. मध्ये मध्ये सुमन सारखी फोन लावते. बघा सुमन किती डेस्परेट असते सायलीला सांगण्यासाठी, पण पुढे काय होतं ते बघा. आता अर्जुन तयार असतो एका पायावर. अर्जुन म्हणतो, चला तुम्ही जसं सांगतात तसं, असं म्हणून त्याने सायलीचा हात धरलाय आणि तिथे समोर सगळ्यांच्या डान्स करायला रेडी झालाय. इथे त्यांनी गाणं ऐकवलंय, तुला पाहता आजही, ते गाणं त्यांनी ऐकवलंय आणि त्या गाण्यावरती हे दोघे जण असे पार्टी डान्स करताना दाखवलेत. पण डान्स करता करता भांडणं काही सोडत नाहीत बरं का दोघे जण. अर्जुन म्हणत असतो, तोंडातल्या तोंडात बोलतायत बरं का दोघे. अर्जुन डान्स करता करता म्हणतो, तुला आता माझ्यासोबत नाचायचं पण नाहीये का? सायली म्हणते, पण नाचावं लागतंय ना आता. अर्जुन म्हणतो, सगळ्यांसमोर नाही म्हणायला काहीच वाटलं नाही ना तुला? सायली त्याला उत्तर देते, हो म्हणण्याचं काही कारण होतं का? असं म्हणून हे दोघेही डान्स करता करता भांडतायत. अर्जुन म्हणतो, हे बरं आहे, एकदा राग आला की तो 10 दिवस धरून बसायचा. सायली म्हणते, चुका कशा करायच्या हे तुमच्याकडून शिकावं ना. आता असं म्हणून ते दोघेही डान्स करता करता एकमेकांकडे बघायला लागतात आणि डान्स इथे संपून जातो. आजचा हा भाग ना प्रेक्षकांनो, तुम्ही टीव्हीवर बघायला अजिबात मिस करू नका. सगळ्यांचे हावभाव, एक्सप्रेशन्स तुम्हाला खूप आवडतील. आता यापुढे सायली म्हणते, प्रतिमात्या अजूनही सुमन काकू आल्या नाही हो. प्रतिमात्या म्हणतात, हो ना, अगं तेच तर, आपण थांबायला हवं होतं तिच्यासाठी. आता सगळ्यांनाच टेन्शन आलंय जरा. सायली म्हणते, नागराज काका घरी आहे का? रविराज म्हणतात, नाही, तो मित्राकडे जाऊन येतो म्हणालाय. आता अर्जुन आणि सायलीला पण जरा टेन्शन आलंय बरं का, कारण सुमन आणि नागराजचा विषय सेन्सिटिव्ह आहे ना. सायली जरा विचार करते आणि म्हणते, तुम्ही गप्पा मारा, मी काकूंना फोन करून बघते, काकू कुठे आहेत ते. बरं, आता या क्षणाला त्यांनी यांनी राग सोडायला हवा ना चार चौघात, पण नाही बाबा, अर्जुन सायलीची भांडणं चालूच आहेत. सायली आता तिचा मोबाईल शोधत असते इकडे तिकडे. ते अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुनला कळतं की तिचा मोबाईल टेबलवर आहे, डायनिंग टेबलवर. पण त्याला एका क्षणाला वाटतं, कशाला सांगायचं, आपण शोधू देत थोड्या वेळ. सायली बऱ्याच वेळ शोधते मोबाईल. मग अर्जुन मुद्दाम त्या टेबल जवळ जातो आणि म्हणतो, ए चैतन्य, अरे हा कोणाचा मोबाईल आहे रे? बघा प्रेक्षकांनो, हे भांडण आता जरा बालिश वाटायला लागलेत बरं का. म्हणजे सायलीला याला डायरेक्ट सांगायचं नाहीये की सायली तुझा फोन इथे आहे. मुद्दाम म्हणतो कसा, सिनियर तुझा फोन आहे का रे हा? रविराज म्हणतात, अरे आत्ता तर आलो मी बाबा, माझा फोन माझ्याकडेच असणार. रविराज असं बोलल्यावर अर्जुन म्हणतो, नाही, कोणाचा तरी फोन इथेच पडलाय टेबलवर. सायलीच्या ते लक्षात येतं की अर्जुनला काय सांगायचंय, पण तरी सायली राग तिथे येते टेबल जवळ आणि तिचा फोन घेते आणि अर्जुनकडे जरा लुक देते. अर्जुन आता कल्पनाताई जवळ जाऊन बसतो. सायली तिच्या फोनमध्ये बघते तर काय, सुमन काकूंचे एवढे सगळे मिस कॉल. आता बघा प्रेक्षकांनो, सायली घाबरते आणि विचार करते, बापरे, काय झालं असेल, सुमन काकू अडचणीत असतील का? आता असं म्हणून ही सुमनला कॉल बॅक करते. सुमन म्हणते, हॅलो सायली. सायली म्हणते, काकू अहो केव्हाचे फोन करताय तुम्ही, कुठे आहात? सुमन म्हणते, अगं सायली मी रिक्षात आहे. आणि एकदम नागराज त्याची गाडी थांबवतो. त्यामुळे सुमन म्हणते, सायली सायली मी तुला नंतर फोन करते हा. म्हणजे एवढ्या वेळ डेस्परेट असलेली सुमन आता सायलीने स्वतःहून कॉल केलाय तेव्हा तो फोन कट करते. आता खरं तर सुमनने तिला तेवढं तर सांगायला हवं होतं की मी तुझ्या काकांचा पाठलाग करते, पण नाही, सायलीचा फोन आता कट केलाय बरं का सुमनने. सायली विचार करते, बापरे, म्हणजे काही अडचणीत असतील का सुमन काकू, फोन कट झालाय. पण तसं नाही वाटत आहे, काही अडचणीत असतील का काकू, का इकडेच यायला निघाल्यात, कुठे असतील त्या रिक्षामध्ये? सायली पुन्हा पुन्हा आता सुमनला फोन करायला लागते, पण सुमन काही आता तिचा फोन उचले ना. सुमन आता तिची रिक्षा अलीकडेच थांबवते बरं का. नागराज एका निर्जन ठिकाणी थांबलाय, म्हणजे खूप कमी लोकवस्ती आहे तिथे.
आता सुमनने रिक्षावाल्याला पैसे दिले आणि नागराजचा पाठलाग करायला लागते ती. सुमन बघते तर ती जागा तिला ओळखीची वाटते, म्हणजे मागच्या वेळेला इथवर तिने पाठलाग केलेला असतो नागराजचा. सुमन जरा घाबरली आहे, कारण आजूबाजूला कोणीच नाहीये ना. सुमन आता विचार करायला लागते, हा शहराच्या वेशी बाहेरचा भाग आहे, अगदी निर्जन आहे. बापरे, जाऊ का नको यांच्या मागे? इथे काही घडलं तर कोणाला कळणार पण नाही, असं म्हणते ती आणि पुन्हा एक मोठा श्वास घेते आणि जाते नागराजच्या पाठीपाठी. बर का, आता इथे थोडं वातावरण सिरियस झालंय सुभेदारांकडे. सचिन आलाय बर का. रविराज आणि प्रतिमा त्या या सचिनच्या अफेअर पासून अनभिज्ञ आहेत, त्यांना माहिती नाहीये सचिनचं अफेअर आहे. सचिन आल्या आल्या अस्मिताला आवाज देतो, हाय अस्मी. आता सगळेजण बघतात, सुभेदारांची तोंड वाकडी झालेली असतात या सचिनला बघून. साहजिक आहे, प्रेक्षकांना होणारच. आता साक्षीकडून पैसे घेऊन याने अस्मिताला गिफ्ट आणलंय बर का. सचिन आता अस्मिताचा हात धरून म्हणतो, ये ना अस्मी, प्लीज ये, असं म्हणून हा सगळ्यांसमोर आणतो असं अस्मिताला बर का. सचिनचं हे वागणं कोणालाच पटत नाहीये घरात. आता सचिन अस्मिताच्या समोर असा गुडघ्यावर बसतो, सगळेजण बघतात आणि अस्मिताला तर बिलकुल पटलेलं नाहीये हे सगळं त्याचं वागणं. सचिन म्हणतो, ए अस्मी, माय ब्युटिफुल वाईफ, हे हे तुझ्यासाठी. त्याने काहीतरी गिफ्ट आणलंय बरं का अस्मिताला. म्हणतो कसा, माय ब्युटिफुल वाईफ अस्मी, मी तुझ्यासाठी ना एक गिफ्ट आणलंय. मी तुझ्यावरती खूप खूप प्रेम करतो, सगळ्यांसमोर मी तुला प्रॉमिस करतोय अस्मी, मी तुझ्यावर आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करत राहील. सचिनचं हे वागणं बोलणं सुभेदारांना ढोंगी वाटतंय. आता सचिनने काहीतरी सोन्याची वस्तू आणली आहे बरं का, ती तो अस्मिताला देतोय आणि म्हणतोय, अस्मी हे तुझ्यासाठी, मला माफ करशील ना अस्मी. अस्मिता आता त्याचा हात जोरात धरते बरं का आणि म्हणते, सचिन सगळ्यांसमोर नाटकं करायची गरज नाहीये, तुझा ड्रामा झाला असेल ना तर जा इथून, असं ती हळूहळू बोलते मुद्दाम, कोणाला ऐकू जाऊ नये म्हणून. तिला सचिनचा सहवास नकोय आता. साहजिक आहे प्रेक्षकांनो, अस्मिता खूप दुखावली गेली आहे, पण सचिन आता कोणाच्या लक्षात येऊ देत नाही, असा स्माइल करतो आणि तिथून मग गपचूप चालला जातो बर का. कल्पनाताई, प्रतापराव, अर्जुन सगळ्यांना कळलंय जे कळायचं ते. आता अस्मिता सगळ्यांना म्हणते, आलेच मी, असं म्हणून ती तिच्या खोलीत गेली आहे. प्रतिमा आत्या आणि रविराजांना कळलंय, कुछ तो गडबड है. प्रेक्षकांनो, आजचा जो एपिसोड आहे ना तो खूप सलग दाखवण्यात आलाय, त्यामुळे मी नॉनस्टॉप तुम्हाला सांगतेय, मोठा एपिसोड आहे, टीव्हीवर नक्की बघा. आता यांचा सीन झाल्यानंतर म्हणजे प्रतिमा आत्या आणि रविराज एकमेकांकडे बघतात, काहीतरी गडबड आहे हे त्यांच्या लक्षात आलंय. बहुतेक तरी त्यांना कळेलच आणि अशा गोष्टी लपून राहतच नाहीत. प्रेक्षकांनो, रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि यानंतरचा आपल्या दुसऱ्या चॅनलवरचा लग्नानंतरचा रिव्ह्यू नक्की ऐका. सध्या ती मालिका खूप इंटरेस्टिंग सुरू आहे. आय नो आपली ठरलं तर मालिका जरा स्लो झाली आहे, पण डोंट वरी, ठरलं तर मग मालिकेची विशेष आहे की ते पटकन काहीतरी एक मोठा ट्विस्ट आणतात, ज्यामुळे मालिका खूप भारी वाटते बघायला. सुमन अजूनही नागराचा पाठलाग करतच आहे. आता पाठलाग करता करता संध्याकाळ झाली बरं का प्रेक्षकांनो. इकडे सुभेदारांच्या घरी नवीन वर्षाची केक कटिंग वगैरे सुरू आहे, सगळे खूप हॅप्पी आहेत. सुमन नागराचा पाठलाग करते, असं खूप वेळ हा थरार शेवटी शेवटी त्यांनी रंगवलाय. सुभेदारांच्या घरी केक कापणं सुरू आहे. आता इथे कोणी कोणाशी काही बोललेलं नाहीच आहे. सुमन नागराजच्या पाठीपाठी जाते जाते, बरंच आतमध्ये असतं बरं का ते घर, म्हणजे जवळपास 1 किलोमीटरच्या वरचा रस्ता आहे बरं का. सुमन खूप टेन्शन आलेलं असतं तिला, आता काय करायचं, पण तरी हिंमत धरून जाते बाबा बिचारी. आता सायली विचार करते, सुमन काकूंना फोन करून बघावं. संध्याकाळ झालेली असते पण सुमन अजून आलेली नसते. सायली आता जरा बाजूला येते सगळ्यांपासून आणि फोन लावते सुमनला. अर्जुनच्या लक्षात येतं काहीतरी गडबड आहे, सायलीचं काहीतरी बिनसलंय, किती टेन्शन मध्ये दिसते ही. अर्जुन लांबूनच तिला नोटीस करतोय सायलीला. सायली विचार करते, सुमन काकूचा फोन तर लागतच नाहीये आता, अरे देवा, काकू कुठे असतील. आता अर्जुनला डायरेक्ट सायलीची मदत करायची नाहीये. तो चैतन्याला म्हणतो, ए चैतन्य, एक काम कर ना, जा ना जरा सायलीकडे जा आणि तिला विचार ना, ती इतकी टेन्शन मध्ये काय आहे, काही प्रॉब्लेम आहे का, विचार ना, जा ना चैतन्य. चैतन्य म्हणतो, ए अर्जुन, मी काय तुझा पर्सनल कबूतर आहे का, तू माझ्या पायाला चिठ्ठी बांधशील आणि मी जाऊन सायली वहिनीपर्यंत पोहोचून येईल. अर्जुन म्हणतो, असं समज की तुझ्या गळ्याला चिठ्ठी बांधली, जा ना, विचार ना चैतन्य. चैतन्य म्हणतो, तुला काय तिकडे जायला फ्लाईट घ्यावी लागणार आहे का, जा ना, वहिनी समोरच उभी आहे ना. अर्जुन मात्र आता भाव खातोय. कोणालाही वाटतं की आपल्या बायकोनेच आधी बोलावं, असं काहीतरी त्यांच्या दोघांचे तमाशे चालू आहेत. असो, आता इकडे नागराज आलाय बरं का महिपतच्या त्या माणसांसमोर. आता तो माणूस म्हणतो, साहेब आम्ही आज जाणारच होतो,
नागराज म्हणतो, कशाला जाणार होता तू आत, तुला नाही सांगितलं होतं ना मी. आता तो रघु म्हणतो, अहो साहेब तसं नाही गेलो आतमध्ये मी, पण तो माणूस आतापर्यंत बोंबलत होता बरं. नागराज म्हणतो, तो बोंबलू दे नाही तर कोकलू दे, आत अजिबात जायचं नाही मी सांगितल्याशिवाय, कळलं का? काय कळलं? आता ते दोन्ही माणसं म्हणतात, हो हो. आता तेवढ्यात सुमनकडनं काहीतरी पडलंय. सुमन अशी एका हातगाडीच्या मागे लपली आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि तो एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. एकीकडे सायली तिला कॉल करायचा प्रयत्न करते असं दाखवलंय. आता पुढच्या भागात त्यांनी दाखवलंय प्रोमोमध्ये की सुमन सांगते सायलीला की आमचे हे आणि महिपत. सायली ते ऐकते सुमनचं आणि लगली बाहेरच्या बाहेर चालली जाते बरं का सुमनकडे. घरी कोणाला काही सांगत नाही. अर्जुन आता टेन्शन मध्ये येतो आणि बाहेर येऊन बघतो तर काय, सायली गायब आहे. चैतन्य म्हणतो, काय झालं अर्जुन? अर्जुन म्हणतो, सायली घरात नाहीये, कुठे गेली कोणास ठाऊक. अर्जुन म्हणतोय चैतन्यला, अरे सायलीचा फोन पण लागत नाहीये चैतन्य. प्रेक्षकांनो, सायली पण आता न सांगता गेलीये अर्जुनला आणि घरच्यांना. आता पुढे काय होईल? सायली अडचणीत येईल का? खूप मोठा ट्विस्ट येणार आहे काहीतरी असं फील होतंय प्रेक्षकांनो. बघूयात काय काय घडतंय. आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक मात्र नक्की करा. चला तर मंडळी, निरोप घेते आता. उद्या पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.